मास्टर एस के क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉनचं बटन दाबा. त्यानंतर तुम्हाला वर्ग 6वा विषय गणित घटक 5वा दशांश अपूर्णांक यावरील सर्व व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाला मिळतील. आता आपण शिकणार आहोत व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे. आता व्यवहारी अपूर्णांकाचं एक पहिलं गणित बघा. 1/2 चे बघा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. याचा अर्थ काय? 1/2 म्हणजे अर्धा भाग. अर्धा भाग म्हणजे 0.5 येते. कसं येते? आता ह्याला आपण 1 ला भागू 2 न. 2 हे पहा 1 होईल. आता दशांश द्यायचं 0 घ्यायचं. 2×5 = 10. किती आलं रूपांतर करा? 1/2 बरोबर 0.5 आलं. आता दुसरं गणित 1/4 चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. याचा अर्थ काय? 1/4 चे म्हणजे 1/4 म्हणजे चौथा भाग म्हणजे किती? 0.25. आता बघू आपण 1 ह्याला 4 न बघू भाग 4 0 0 1 उरलं. इथं दशांश दिलं की 0 घ्यायचं. 4 2 8 हे 2 उरलं 0 वाढवायचं. 4 5 20. मग काय आलं? 1.4 बरोबर 0.25 आलं. हा आता इथं तिसरं बघा इकडे 3.4 चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजे काय? 3 चे किती भाग करा? 4 भाग करा. म्हणजे हे पहा 3/4 4 0 0 हे 3 हे दशांश दिलं वरी. इथं दशांश द्यायचं व 0 घ्यायचं. 4 7 28 हे 2 उरले 0 वाढवायचं. 4 5 20 काय? म्हणून 3/4 बरोबर म्हणून 3/4 बरोबर 0.75. आता झालं हे चौथं 1/5 चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. आता 1/5 म्हणजे 1/5. आता 1 च्या पहा याला 5 ने भागा जाते का भाग? 5 0 0 1 हे दशांश इथं दिले की 0 वाढा. 5 2 10 काय आलं मग? म्हणून 1/5 बरोबर 0.2. लक्षात आलं? अशा रीतीने तुम्हाला दिलेल्या अपूर्णांकाचं रूपांतर करता येते. आता चौथं झालं. आता 5वं गणित बघा 3/5 चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. 3/5 म्हणजे काय? 3/5 5 न भाग जातोय जायना. आता इथं दशांश द्यायचं. 5 30 बघा 3 म्हणून 3/5 बरोबर 0.6 आलं. आता 6वं गणित बघा. आता बघा 7/8 चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. 7/8 चे बघा आता आपण करू. म्हणजे काय? 7/8 हे 7 8 0 0 7 हे दशांश दिलंय. 70 8 8 64 60 झाले. 6 उरले. 10 चा 10 धातू 4 गेले 6. 8 7 56 हे 4 उरले 0 वाढले. 8 5 40 लक्षात. म्हणून 7.8 बरोबर 0.875
लक्षात आलं तुमचे? हे 6वं. आता परत आता आपण इथं 7वं घेऊन आलो. सातशे चारशे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. आता बघा हे 7 भागिले 4. आता 4 एक 4 जाते 3. आता पुढे जात नाही म्हणजे दशांश द्यायचं 0. 4 सत्ते 28. हे 2 उरलं 20. 4 पंच 20. म्हणून 7/4 बरोबर 1.75. आता 9/5 दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजे काय? 9 भागिले 5. 5 एक 5. 4 उरले तर दशांश चिन्ह 0. 45 म्हणून 9/5 बरोबर 1.8. लक्षात आलं? अशा रीतीनं तुम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये ह्या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करता येते. आता बघा खाली व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे. छेद 10 असेल तर 1 अंक सोडून दशांश द्यावा अंशस्थानी. छेद 100 असेल तर अंशस्थानी 2 अंक सोडून दशांश द्यावा. छेद 1000 असेल तर अंशस्थानी 3 अंक सोडून दशांश. म्हणजे जितके शून्य असतील छेदस्थानी जितके शून्य असतील तेवढे अंक अंशस्थानी सोडून काय दिला पाहिजे? दशांश चिन्ह दिलं पाहिजे. आता आपण उदाहरण बघू. हे उदाहरण आता आपण तोंडी करू. हे पाय 7/10 हे पहिलं उदाहरण. हे पहा आता 1 सोडून दशांश द्यायला पाहिजे. हे पाहिजे 1 सोडून दशांश. मागे काय नाही 0 झालं. हे दुसरं बघा नीट बघा. आता 9/100 किती सोडून दशांश द्यायला पाहिजे? इथं 100 मग 2 सोडून. आता इथं एकच अंक आहे हे 9 दुसरं नाही म्हणून मागे 0 घ्यायचं दशांश देऊन हे 5. लक्षात आलं? हे पाय तिसरं 21.1000. बघा आता हे 21 लिहा आपण. किती सोडून? 3 सोडून 1 2 तिसरं नाही 31. लक्षात आलं? आता हे चौथं नीट बघा. आता 7/1000. आता लिहिले आपण 7. किती सोडून दशांश द्यायला पाहिजे? 3 0 आहे 3 सोडून हे 1 हे 2 हे 3 हे दशांश चिन्ह. आता हे 5वं. आता किती सोडून? 2 सोडून हे पाहिजे 16 1 2 इथं दशांश. मागे काही नाही पूर्णांक राहील 0 5. आता हे 6वं बघा 8.10. 8/10 म्हणजे काय? हे 8 1 सोडून दशांश 0.8. 7 35/100 हे पाय 35 किती सोडून दशांश? 2 सोडून पूर्णांक काही नाही. हे 8वा 1/1000. अरे बाप बघा हे 1 लिहिलं जातात. किती सोडून? 3 सोडून हे 1 हे 2 हे 3 हे आपण झालं. आता हे 9वा 6/100. आता हे 6 2 सोडून हे 1 हे 2 हे 10वं 355/1000. हे लिहिले आपण 355. किती सोडून द्यायचे? दशांश 3 1 2 3 हे दशांश झालं 10. हे 11 बघा. आता 9/100 19/100 हे 19 2 सोडून. आता हेच हे 12वं 19/1000 हे 19. आता 3 सोडून द्यावं लागले 1 2. लक्षात आलं? आता हे केव्हा? जर छेदाच्या ठिकाणी छेद हा अंशापेक्षा मोठा असेल तर तेव्हा आपण केलो. आता पहा परत
आपण सोडू. अंशस्थानी 42/10 हे 42. एक सोडून दशांश आपण 4.2 आलं. आता दुसरं 445.100 हे 445. आता 2 सोडून दशांश 2 सोडून दशांश 4.45 आलं. हे तिसरं 607.10 हे पहा किती सोडून 1 सोडून हे पहा 60.7 हे चौथं 51,250/100. आता याला कधी आता असं लिहायचं इकडे 51,250 2 सोडून दशांश पाहिजे. हे पाचवं 5,138.1000 हे 5,138 लिहिले. आता 3 सोडून 1 2 3 बघा 5.138 इकडे बघा 723/10 हे 723 लिहिल्या. आता 1 शून्य म्हणजे 1 सोडून दशांश लक्षात आलं तुमच्या. आता दुसरा बघा. आता 999/100 या पाय 999 लिहिल्या. तर 2 सोडून दशांश 2 शून्य 9.99. आता 631/10 हे 631 म्हणजे 63.1 1 सोडून 1 शून्य 1 सोडून जितके शून्य आहेत तेवढे शून्य सोडून दशांश दिलं पाहिजे. आता बघा 9 4,444/1000 4,444 किती 3 1 2 3 4.444 6,072/100 लिहायचं 6,072 हे 2 सोडून 1 2 60.72 हे 11 904/100 2 शून्य 1 हे 9.04. आणि हे बघा आता 1,000 7,755 किती सोडून 3 1 2 3 7.755 अशा रीतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवता येतात. दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येतं. लक्षात आलं. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे. एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं आहे, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.